भाजपच्या युवा शक्ती जागर यात्रेचा शुभारंभ झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ आहे। युवा शक्तीला राष्ट्रीय विचारानं प्रेरित करण्याचं काम हे केलं जात आहे असं फडणवीस म्हणतात। संविधानाप्रती तरुणांना जागृत करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। मी कृष्णराज महाडिक यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की युवा शक्ती जागर यात्रा याची सुरुवात आजपासून ते करतायत। विविध टप्प्यांमध्ये महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न ते करतायत। युवा शक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्याचं काम आणि समाजाभिमुख अशा पद्धतीनं त्यांना दिशा देण्याचं काम हे युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून होणार आहे। देवेंद्रजींचं मनपूर्वक आभार यासाठी मागतो। ज्या ताकदीने देश आणि राज्य हे अग्रेसर होण्यासाठी जे रात्रीचे दिवस करतायत, हे गावाखेड्यापर्यंत असणाऱ्या या युवा शक्तीला आपण प्रत्यक्षात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना सगळ्यांना, मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार कशा ताकदीने काम करताय हे सांगण्यासाठी आपण जी यात्रा जी आज त्याची सुरुवात करताय। माझा विचार हा 3 सिद्धांतांवरती चालतो: कष्ट, नम्रता आणि धाडस। या विश्वमधले 1 नंबरचे नेते सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी आज आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्यासाठी सुद्धा एक सुवर्ण काळ आहे, कारण आपलं नेतृत्व हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतात। साहेब, तुम्ही फक्त माझे नेते, माझे गुरु नाही, माझी नालंदा विद्यापीठ आहे। मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला एक आवाहन करतो की युवा पिढी जेव्हा चालते तेव्हा मार्ग तयार होत जातो। तुम्ही सर्वजण पुढे चालत राहा, हा नव्या युगाचा प्रारंभ आहे। मी तुमच्या पाठीशी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।